नमस्कार, मी जयदीप बगाडे आणि आपण पाहत आहात आवाज पॅन्थरचा, सर्वसामान्य जनतेचा. आपण आहोत आज दौंड शहरातील मंडल अधिकारी सर्कल भाऊसाहेब यांच्या कार्यालयापाशी आणि या ठिकाणी आपल्याकडे पीडित कुटुंबीय आहे, की ज्यांच्या शेतीचा प्रश्न आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे, की आमच्यावर अन्याय झालेला आहे आणि ते हिंगणे बिर्डीवरनं इथं आलेले आहेत. दौंड तालुक्यातलं हिंगणे बिर्डी गाव आहे. तिथनं ते इथं आलेले आहेत आणि त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण जनतेला दाखवणार आहोत, जनतेपुढं मांडणार आहोत. ताई आपलं नाव काय ते सांगा अगोदर? ज्योती हनुमंत तिरकल आणि लग्न आधीचं नाव ज्योतिषरंग कामठे. हनुमंत पोपट इरकल. काय म्हणणं काय आहे ताई तुमचं? माझं असं म्हणणं आहे की माझं ग्रामपंचायत मध्ये पण जन्माचा दाखला आहे. माझ्या पाठीमागं 4 दिवसाचा म्हणजे 2.5 वर्षानंतर मुलगा जन्मलेला होता, त्याचा पण जन्म दाखला आहे. तर माझं सगळं रेशनिंग मध्ये पण वडिलाच्या मागं नाव आहे आणि माझं जमिनीतच हक्क नाही. नोंद वारससाठी मी इथं भाऊसाहेब सर्कल पाशी आलते. तर पहिला निकाल माझा आणि माझ्या 2014-15ला माझं आणि माझ्या भावाचं चाललेलं होतं वाद जमिनीवरून. तर तो निकाल सुद्धा भाऊसाहेबांनी माझ्या विरोधात दिला. माझी नोंदणी त्यांनी उडावली वारस हक्काची आणि त्यानंतर भाऊ माझा मयत झाला. मयत झाल्यानंतर परतही त्यांच्या वारसांनी जमीन विकून टाकली, तरी नोंदणी मी अडवली. तरी सुद्धा माझ्या विरोधात भाऊसाहेबांनी अडवले म्हणजे नेमकं काय? तुम्ही कोर्टात गेले का प्रांतकडे गेले? कसं कसं अडवले कसे? मी कोर्टात गेलेली. माझा कोर्ट मॅटर चालू असताना सुद्धा वारसदारांनी त्या जमिनीची खरेदी केली आणि ती खरेदी बाळू माने आणि जगन्नाथ माने, सुरेखा माने यांनी घेतलेली. तर त्यांनी पैसे भाऊसाहेब मला मागत होते. माझी गरीब परिस्थिती असताना मी रोज त्या गावात मजुरी करून खाते. तर त्यांनी आत्ताच आपण ऐकलं की त्यांची व्यथा त्यांनी सांगितलं की कोर्ट मॅटर असताना सुद्धा सर्कल भाऊसाहेब कशा पद्धतीने त्यांनी त्यांच्या विरोधी पक्षकारांना त्यांनी नोंद केलेली आहे आणि कोर्ट मॅटर असेल तर कोर्टाचा निकाल लागेपर्यंत दोघांना जैसे ते परिस्थिती ठेवली पाहिजे. मात्र तसं होताना दिसत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचे जे विरोधक आहेत म्हणजे त्यांच्या हा घरातला वाद आहे, वारसा हक्काचा वाद आहे आणि हिंदू कोड बिल कायद्यानुसार महिलांना वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये समान अधिकार आहे आणि कालचा दिवस होता हिंदू कोड बिलाचा. जे बिल पास झालं त्यासाठी बाबासाहेबांनी राजीनामा दिलता आणि नेमका त्या दिवसाचं औचित्य हा योगायोग म्हणावा लागेल आणि एक महिला आजही 75 वर्षानंतरून तिला वारसा हक्कासाठी आपल्याच घरच्यांशी लढावं लागत आहे आणि सरकारी अधिकारी मात्र ठिंबासारखे शांत आहेत. ते त्या भगिनीला, मातेला आपल्या न्याय देऊ शकत नाहीत का? असा प्रश्न उपस्थित होतो. काय अजून काय म्हणणं आहे तुम्हाला? नेमकं काय म्हणणं आहे तुमचं, की ते काय अजून त्रास देतात तुम्हाला? ते आम्हाला म्हणतात आम्ही ताबा घेण्यासाठी येणार आहे. मग आम्ही जाणारच आहे. आमचं दाखला म्हणजे सातबारा त्यांचा क्लिअर आहे. ह्यांचं काहीच चालू शकत नाही. कागदोपत्री ह्यांची कुठंच नोंद नाही. मी नोंद मागायसाठी, माझा वारस हक्क मागायसाठी मी कोर्टात मागणी केलेली. तिथं दावा चालू आहे आमचा. त्यांचं असं म्हणणं आहे त्यांचं, की कोर्टामध्ये दावा चालू आहे आणि हा दावा चालू असताना सुद्धा मंडल अधिकारी किंवा ह्या कार्यालयाचे अधिकारी अशा पद्धतीने का करत आहे? आणि जरी समजा काही नियमानुसार जरी त्यांनी काही तसे नोंद केली असेल, तर ती नोंद करण्याचे कारणं काय आहे? त्यांना सांगितलं पाहिजे. नियम काय आहे ते सांगितलं पाहिजे. कशाच्या आधारे केले ते त्यांना समजावून सांगितलं पाहिजे. सर्वसामान्य जनतेला पूर्ण कायदा माहीत नसतो, पण अधिकाऱ्यांना ती जबाबदारी आहे. अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे, की सर्वसामान्यांना कायद्याचं ज्ञान देणं, त्यांना समजून सांगणं आणि करणं. पण इथं तसं होताना मंडल अधिकारी आणि ह्या कार्यालयामार्फत होताना दिसत नाही, हे त्यांच्या बोलण्यावरनं जाणवत आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या घरच्यांकडनं त्यांना त्रास होतोय, मानहानी होती, त्यांना धमकी येते, ताबा घेण्याचं सुद्धा बोललं जातंय. पण हे बोलत असताना मंडल अधिकाऱ्यांनी त्यांना थांबवलं पाहिजे, नोटीस दिली पाहिजे, की जोपर्यंत कोर्टाचा निकाल लागत नाही तोपर्यंत जैसे ती परिस्थिती दोन्ही पार्टी थांबायला तयार आहेत. हे थांबायला तयार आहेत कोर्टाचा निकाल लागेपर्यंत आणि ह्यांचं असंही म्हणणं आहे, की जो कोर्टाचा निकाल असेल तो आम्हाला मान्य असेल. पण न्यायालयाच्या पुढे जाऊन सुद्धा जर तुम्ही दंडुलकीशाहीने ती जमीन विकत असताल,
परस्पर ज्या मालकाला विकली त्याच्या गुंडांकडनं मारहाण होत असेल किंवा त्या गुंडांकडनं गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडनं जर त्रास होत असेल तर कदापिही न्यायालयाला पुढं हे कोणच मोठे नाही असंही या ठिकाणी म्हणावं लागेल. आणि त्यांना न्याय भेटेल का नाही आणि न्याय देण्यासाठी मंडल अधिकारी काय करतात त्यांनी मला वाटतं आपण त्यांना हे पण विचारूया की त्यांना ज्यावेळेस त्यांना धमकी आली त्यावेळेस त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा गेलेले होते. तर त्या ठिकाणी त्यांनी कसा गुन्हा नोंद झालाय का नाही तेही एकदा विचारून घेऊया. पोलीस स्टेशनला जी बातमी दिली त्या संदर्भात ताई काय तुमचं म्हणणं आहे? का कशासाठी? आम्हाला आधी 5 ते म्हणजे 2 तारखेलाच कानावर आलतं, की 5 ते 6 तारखेला आम्ही ताबा घेण्यात येणार आहेत. तर त्यासाठी आम्ही मग पोलीस स्टेशनला आलो. तिथं म्हणजे तक्रार आमची नोंदवलेली, की आम्हाला ह्यांच्यापासून म्हणजे अशा धमक्या येतात, की तिथं जर जेसीबी पुढं आली तर हिला पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा यांनी गुन्हा दाखल केलेला आहे. कशा संदर्भात केला आपण विचारूया त्यांना. का बरं पोलीस स्टेशनला तुम्ही गुन्हा दाखल केलाय? ते ताबा घेण्यासाठी येतात. त्याच्यामुळं मी गुन्हा दाखल केलाय पोलीस स्टेशनला आणि ह्यापासून मला म्हणजे धोका आहे मला आणि माझ्या कुटुंबाला. त्यांचं असं म्हणणं आहे, की वारसा हक्काच्या नोंदीने मी माझ्या वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये हक्क मागत आहे, शेतजमिनीमध्ये हक्क मागत आहे आणि तो हक्क मागत असताना माझ्या भाऊबंदकीमधनं मला त्रास होतोय आणि हा नुसता त्रास होतोय असं नाही, तर त्यांचं असंही म्हणणं आहे, की त्यांच्यापासून मला आणि माझ्या परिवाराला जीवितास धोका आहे. फार गंभीर बाब आहे. आपल्या लोकशाहीच्या देशामध्ये जर एका महिलेच्या, त्याच्या परिवाराच्या जीवाला जर धोका असेल आणि ह्याची दखल प्रशासन घेत नसेल, तर ही गंभीर बाब आहे. यासाठी मंडल अधिकारी असतील, तहसीलदार असतील, कलेक्टर असतील, मंडल अधिकारी असतील, जे कोणी पण जबाबदार असतील त्यांनी याची दखल घ्यावी. या महिलेला काय न्याय पाहिजे, काय अडचण आहे, जर तिला कायदा समजत नसेल, काय असेल तर ते समजून देण्याची सुद्धा जबाबदारी ही प्रशासनाची आहे. तर प्रशासनाने आणि जनतेने याकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे. एका महिलेला स्वातंत्र्यानंतरूनही जर आपल्याला न्यायासाठी लढावं लागत असेल, तर ही फार निंदनीय गोष्ट आहे. मला जर काय झालं तर ह्यापासून माझ्या जीवाला आणि माझ्या कुटुंबाच्या जरी जीवाला काय झालं तरी ह्यापासून मंडल अधिकारी आणि पोलीस स्टेशन यांची जबाबदारी राहील.